स्पर्धेचा सांगता दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, अत्यंत शिखर गाठणारा दिवस आहे. त्या दिवशी या ठिकाणी 2 सेमीफायनल फायनल मीराबंदर ठाणा पूल आणि 2 सेमीफायनल फायनल ओपन मधले तुम्ही सगळे मॅचेस या ठिकाणी बघू शकाल. लक्ष वेधतोय प्रथम पारितोषिक ओपनसाठी 21 लाख व PSPL चषक, द्वितीय 11 लाख व PSPL चषक, लाल रंगाची गाडी मारुतीची या ठिकाणी बघताय. आणि मीराबंदर ठाणा पूलसाठी प्रथम पारितोषिक 5 लाख व PSPL चषक, द्वितीय पारितोषिक 3 लाख व PSPL चषक, तसंच 2 होंडा स्कूटर्स तुम्ही या ठिकाणी बघताय. हे सगळे बक्षीस समारंभ तुम्ही एन्जॉय करू शकाल. ते बुधवारच्या दिवशी 29 एप्रिलला ज्यावेळेला साधारणपणे 7 आणि 8च्या मध्ये तुम्ही बक्षीस समारंभ एन्जॉय करू शकाल. पंचांना विनंती एक 2 मिनटं प्लीज. चला दोन्ही संघाचे 12th वॅन. जस्ट 2 सेकंड्स, ओनली 2 सेकंड्स. दोन्ही आमचे डिजिटल आणि ऑफिशियल स्कोरर सोनम चव्हाण अपडेट करतायत टीम लिस्ट. चालू करू. गौरांग कदम आणि ऋषभ आघाडीला. दॅट इज अ प्रमोशन फॉर गौरांग फ्रॉम द मिडल ऑर्डर. पहिल्या सामन्यात 31, मागच्या सामन्यात 13, टोटल 44 धावा कुठलेत. ऋषभ नॉन स्ट्रायकेंडला तुम्ही बघताय. सो इट इज द टुडेज मीराबंदर ठाणा पूलमधला आज शेवटचा सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय. त्याच्यानंतर 3:30 नंतर ओपन तुम्ही एन्जॉय करू शकाल. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा. चला अंपायर सुरू करू शकता. अपडेट झालंय. थँक्यू फॉर द कॉपरेशन. अर्जुन मुंबईकडून पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू बॅकफुटला थांबले. बॉटम हँडचा वापर स्ट्रेट ड्राईव्ह खेळत असताना क्षेत्ररक्षक सज्ज. 2 वाजून 18 मिनिटांनी हा चेंडू पडत असताना गुड टाइम शेड्यूल टुडे ऑल्सो. अतिशय चांगलं टाईम मॅनेजमेंट या ठिकाणी मेंटेन केलं आहे. सकाळी पहिला चेंडू 8:34ला पडला होता. आजच्या दिवसातला 5वा सामना या ठिकाणी आम्ही 2 वाजून 18 मिनिटांनी सुरू केलं आहे. माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत RJ ओम सोनावणे. थोड्याच वेळात मनीष पण जॉईंट होतील. ओ अँगल होत असताना लेफ्ट हँडरला राईट आर्म ओव्हर द विकेट. त्या ठिकाणी अर्जुन तुम्ही बघा प्रेक्षकांचा आवाज त्या ठिकाणी साऊथ एंडला मुंबई एंडला जे स्टँडमध्ये प्रेक्षक बसलेत. कारण या ठिकाणी जो संघ खेळतोय आई धारावी माऊली जश पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत.
मुरदाराई मोरवा अशा या गावातले सगळे खेळाडू या संघामध्ये आहेत. मोटिवेट करण्यासाठी त्यांना प्रेक्षक. यॉकर लेंथवर चेंडू टाकलाय. बॉटम हँडचा वापर ऑन साईडला वळवलाय वाईडिश मिडॉनला. एक सिंगल लेफ्ट हँडर मार्फत वृषभ स्ट्राईकवर येतोय. स्ट्राईक रोटेट होताना गौरांग कदम. मागच्या वेळेला अमय आगाशे आणि गौरांगनी चांगली पार्टनरशिप केली. दोघांनी खास करून अमय आगाशे त्यांच्या कॅप्टननी मॅग्निफिसंट बॅटिंग केली. गुड कॅप्टनशिप. आणि आता जश पाटीलची परीक्षा आहे या सामन्यामध्ये. बॅकफुटला थांबून का खूप सुंदर पद्धतीने ऑफ साईडला या ठिकाणी चेंडू. हितेश म्हात्रे डीप मध्ये अतिशय सुंदर जेल टिपतायत. दिस इज अ बिग विकेट. ज्या खेळाडूने पहिल्या सामन्यात 31 धावा केल्या, ज्या खेळाडूने दुसऱ्या सामन्यात 13 धावा केल्या, टोटल 44 धावा कुठल्या होत्या, त्याच गौरांग कदमला या ठिकाणी बाद होतोय. आणि दिस इज अ बिग सक्सेस. आणि म्हणून तर आपण प्रेक्षकांचा आवाज ऐकतोय. आई धारावी माऊली, जश पाटील कॅप्टन आणि पहिल्या षटकामध्ये त्यांच्या गोलंदाजाला यश प्राप्त होतंय. नवीन फलंदाज रियाज वृषभला साथ देण्यासाठी मैदानावर. मागच्या वेळेला पाहिलं त्याने 63 चेस केलं होतं आणि या वेळेला त्यांना पहिलाच षटकात धक्का लागतोय, तो पण गौरांगचा, जो वन मॅन आर्मी आहे. एक पात्री अभिनय करतो नेहमी, संघाला तारतो. कारण अमय आगाशे आणि गौरांग आर व्हेरी इम्पॉर्टंट प्लेयर्स आणि त्यातला गौरांग बाद झाला आहे. या वेळेला ऑफ साईडला कट केलं, गॅप मधून काढलाय चेंडू. पॉइंटला क्षेत्ररक्षक चेस करतायत 2-2 आणि चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये ढकललंय लास्ट मोमेंटला. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. वॅन यू आर टू फिल्डर चेसिंग द बॉल तर एक आत ढकलू शकतो, ते लास्ट मोमेंटला त्यांनी केलं. असं वाटलं बाउंड्री जाते का, म्हणजे लास्ट मोमेंटला आत ढकललं आणि दुसरा थ्रो देताना फक्त 2 धावा रोखतायत. गुड फिल्डिंग, हाय स्टँडर्ड फिल्डिंग लाईक इंटरनॅशनल क्रिकेट. नितेश पाटील, हर्ष भोईर आणि नितेश पाटील दोघेही चेंडूला खूप सुंदर पद्धतीने चेस करत असताना गुड क्रिकेट. म्हणून तर प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने मुरदाराई मोरवाच्या खेळाडूंना बघायला आलेत. यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर, चेंडूला ऑफ साईडला प्लेस केले, चेंडू ट्रॅव्हल होते. त्या ठिकाणी आपण बघतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. तर षटक संपलं का? षटक संपतंय पहिलं आणि पहिल्या षटकात 5 धावा देत असताना या ठिकाणी एक गडी बाद केलं आहे. कारण नाणेफेकीचं कौल आपण बघतोय या ठिकाणी. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली होती आणि ते किती चांगल्या पद्धतीने जश पाटील या ठिकाणी इम्प्लिमेंट करतोय. कौतुक होतोय नक्कीच. आणि महत्त्वाचा प्लेयर, जो दावा करणारा प्लेयर होता PSPLमध्ये, त्या प्लेयरला या ठिकाणी बाद केलं आहे गौरांग कदमला. 5 फॉर द लॉस ऑफ 1. आई धारावी माऊली विरुद्ध तुम्ही सामना बघताय ते राहुल पाटील 11. आजच्या दिवसातला ठाणा मीरा भाईंदर बी मधला पूलचा लास्ट मॅच आहे या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यानंतर ओपन क्रिकेट सुरू होईल 3:30-4 नंतर. प्रेक्षक 24 तारखेपासून मोठ्या संख्येने तुम्ही आलात. या ठिकाणी आम्हाला प्रेरणा, प्रोत्साहन, ऊर्जा, शक्ती तुम्ही दिलेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहोत. अपेक्षा करतोय उद्यासुद्धा क्वार्टर फायनल आणि 29 तारखेला सेमीफायनल, फायनल बघण्यासाठी सुद्धा फार मोठ्या संख्येने येऊन या अत्यंत सुंदर समृद्ध प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीगला 4 चांद लावाल. कारण सातत्याने ही स्पर्धा एप्रिलमध्ये साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच आपल्याला बघायला मिळणार प्रताप सरनाईक फाउंडेशनकडून. ऑन साईडला वळवायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कव्हर करेपर्यंत दोघे पुढे सरकलेत, मात्र कॉल होता. कॉलला दाद नाही दिला त्या ठिकाणी आणि धावबाद. हर्षकडून थ्रो येतोय ब्युटिफुल डीप मधून. 2 धावा होत्या कारण सर्कलच्या पलीकडे चेंडू गेला होता 30 यार्डच्या. आणि अशा वेळेला तो कॉल कम्युनिकेशन तिथे होत नाहीये. हो नाही थांब हा संवाद होणं आवश्यक होता, तो झाला नाही आणि त्यामुळे दुर्दैव पद्धतीने फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय. गुड थ्रो फ्रॉम हर्ष.
2 गडी बाद झाले. 6 फॉर द लॉस ऑफ 2. वेन यू हॅव गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग, तर परिस्थिती अशी निर्माण करत असताना आफ्टर विनिंग द टॉस जश पाटील, आई धारावी माऊली या संघासाठी जय धारावी माता. सुंदर सुरुवात संघामार्फत आणि नवीन फलंदाज मैदानावरती अमेय आगाशे, कॅप्टन ऑन द फील्ड. सॉरी, अमित आलेत, नॉट अमेय आगाशे, आय बेग युअर पार्डन. अमित तासे आलेत, प्रमोशन त्यांना. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी धावबाद होण्याची भीती पुन्हा एकदा. मात्र थ्रो थोडा वाईडिश आला, परफेक्ट नाही आला आणि त्यामुळे तिकडे एक जीवदान मिळतं आहे. गुड फिल्डिंग, स्टँडर्ड फिल्डिंग, हाय स्टँडर्ड फिल्डिंग, अलर्ट फिल्डिंग सातत्याने आई धारावी माऊली या ठिकाणी जश पाटीलचा संघ करत असताना एक एक धावसाठी संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतं आहे मैदानावर. राहुल पाटील 11 या संघाला आल्याबरोबर प्लेअरवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न. परिस्थिती ऑलरेडी 2 विकेट गेलेली आहे. यावेळेला बॅकफुटला थांबले. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवत आहेत. बघतायत की सर्कलमध्ये धावा येत नाहीत, सिंगल्स येत नाहीत, सिंगल्स घेऊन देत नाहीत, रनआउट होत आहेत. अशा वेळेला सर्कलच्या पलीकडे मारून या 6 धावा मिळवत आहेत आणि धावसंख्येला पुढे सरकवत आहेत. 12 आहे धावसंख्या. 12 फॉर द लॉस ऑफ 2. ओम, प्रेशर रिलीज फटका असं म्हणायला हरकत नाहीये. दबाव वाढत होता, विकेट्स आल्या होत्या 2 आणि अशा परिस्थितीमध्ये एका मोठ्या फटक्याची नितांत गरज होती आणि तो अखेर षटकार ठोकलाय आमिरने. गुड शॉट फ्रॉम तासे. पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र बघायचं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला जज करतायत. त्या ठिकाणी कोलॅप्स झाले, खाली पडले. त्या ठिकाणी जेल त्यांच्या हातातून सुटतोय. सोपा जेल होता, स्वतः कठीण करून घेतला. त्यावेळेला प्रेक्षक त्या ठिकाणी साऊथ स्टँडमध्ये बघत होते की तो जेल कधी पकडला जातोय. त्या पद्धतीने चीर आवाज सातत्याने येतोय. प्रयत्न चांगला होता, स्लॉक स्वीपचा प्रयत्न, उंच गेला हा बॉल आणि त्यानंतर झेल सुटला. काही प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, काही प्रेक्षकांनी सुटला म्हणून वाजवल्या असतील. येस, मॅच रेफरी सामना थोडं थांबवत आहेत. मॅच रेफरीने थांबवलो आहे 2 मिनटं. अंपायर्सना विनंती आहे लक्ष द्यायचं आहे. Maruti Suzuki, Honda. Beverage partner, Cloud9. Energy drink partner, Cloud9. Apparel partner, Savli. Ball partner, Sixit. Official scoring partner, TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner, Cloud9. Energy drink partner, Cloud9. Apparel partner, Savli.
ball partner, 6 it. Official scoring partner, TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. चला सामना 13-2 गडी बाद पुन्हा एकदा सुरू होतोय. ओ आत येणारा चेंडू इन कट इन स्विंग ऑन साईडला शॉर्ट लेगला खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज आहेत जयेश. ओ या ठिकाणी आधीच प्रेशर होतं. मध्ये आपण बघतोय आधीच त्यांचे 2 विकेट्स पडले होते आणि तिसरा गडी अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय. टॉस जिंकल्यानंतर का फिल्डिंग घेतल्याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना कॅप्टन जयेश पाटील आई धारावी माऊली अतिशय टाईट गोलंदाजी करत असताना दावा देत नाहीत आणि आतापर्यंत 3 प्लेयर्स ड्रेसिंग रूममध्ये परतलेत. आजच्या दिवसातला मीराबेंदर पूल बी मधला शेवटचा सामना. आई धारावी माऊली विरुद्ध राहुल पाटील 11 असा आपण बघतोय. अमय आगाशे विरुद्ध जश पाटील. तर 3 विकेट्स गेल्यामुळे प्रेशर नक्कीच या ठिकाणी बॅटिंग टीमवर. धावसंख्या 13, गडी बाद झाले 3, षटक 2 ओव्हर कंप्लीट झाले. 7.5 धावांची गती या ठिकाणी ठेवली आहे आणि उरलेल्या 4 षटकात बघायचं काय चित्र दिसतंय. आतापर्यंत मैदानावर अर्जुन आणि जयेश याने 1-1 षटक टाकलंय. गोलंदाज आहेत अर्जुन सेकंड स्पेल घेऊन. नवीन बॅट्समॅन आहेत कॅप्टन अमय आगाशे. हो चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय. परत स्विंग सुद्धा होतोय. वाईट धाव. चांगलं षटक लागलं अर्जुनने. 7 पण चांगली दिली स्पेसिफिकली जयेश यांनी. यावेळेला ओव्हर पिच करून ओव्हर पिच चेंडूला ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न. मॅग्निफिसंट टायमिंग. क्लासिक शॉट. आमिर तासेच्या बॅटमधून हा शॉट येत असताना एक सूचना आहे. मॅच रेफरीने मला अपडेट केलं या ठिकाणी. ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सगळ्या संघनायकांना स्पष्टपणे सूचना आहे मॅच रेफरीकडून. प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जी प्लेइंग 11 आहे तीच प्लेइंग 11 मैदानामध्ये दिसली पाहिजे. दिस इज अ स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द मॅच रेफरी. त्याच्यामध्ये काय बदल असता कामा नाही. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. हो टप्पा पडल्यानंतर फलंदाज तयार होते ऑफ साईडला समोर खेळण्यासाठी. मात्र तो अपेक्षापेक्षा जास्त स्विंग आणि परत जास्त वरती येतोय. त्या ठिकाणी
अर्जुन पहिलं षटक सुद्धा काप चांगल्या पद्धतीने पहिला स्पेल त्याने हँडल केला होता. बीमरसाठी या ठिकाणी तो रिव्ह्यू आहे हाईट फॅक्टरसाठी. It is a fair delivery from the third umpire. अर्जुन ताकदीचा वापर, प्लेन बॉलर आहे तसं, मात्र स्विंग टाकतात. लॉंग ऑफ असेल, ओव्हर पिच असेल, शॉर्ट ऑफ लेंथ असेल. बघा हा चेंडू रिलीज करत असताना एक वेगळी एनर्जी त्यांच्या माध्यमातून दिसते. विसरता कामा नये. पहिल्या षटकात त्याने विकेट काढली होती गौराम कदम यांची. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट लाईक फिल्डर आपण बघतोय. कव्हर लाईक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. अर्जुनसाठी फिल्डिंग फाईन लेग सुद्धा वरती ठेवलं आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्कॉर लेग आहेत. हे 3 फिल्डर अर्धचंद्रासारखे दिसत आहेत आपल्याला, जे बॅटस्टम्पच्या मागे हे सगळे कॅचिंग पोझिशन्समध्ये आहेत. यावेळेला मात्र MS स्टाईलमध्ये बॉटम हँडचा वापर करून एक्स्ट्रा कव्हरला ऑफ साईडला ड्राईव्ह करत असताना दाबा येत नाही, ती गोष्ट माहिती आहे. सिंगलवर भर देत आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या झाली ती 22. अमय आगाशे, कॅप्टन ऑफ द टीम, हू प्लेड अ डिफरंट रोल इन द लास्ट मॅच. मॅग्निफिसंट बॅटिंग केली होती, चांगली लिडरशिप क्वालिटी, कॅप्टनशिप दाखवली, आणि तेच अमय आगाशे मैदानावरती. वाईड बाहेर जाणारा चेंडूला कुठलाही प्रसिद्ध अमय आगाशेला छेडायचं नाही आहे. मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने त्यांना 3 फिल्डर्स सर्कलच्या आतमध्ये कॅचिंग पोझिशनवर लावल्यानंतर सुद्धा डोक्यावरून त्याने एक शॉट काढला होता खूप सुंदर पद्धतीने. मात्र वाईडला छेडायचं नाही आहे. वाईड अवंतर धाव 23 ना, धावसंख्या 23. 3 विकेट, 23 फॉर द लॉस ऑफ 3. बॅकफुटला थांबले, ऑन साईडला पुल केलंय, आणि चेंडू 6 धावांसाठी. इट इज अ बिग 6. मॅग्निफिसंट स्ट्रोक. प्रेशर होता तो, आणि तो प्रेशर रिलॅक्स करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि अमय आगाशेकडून फ्रॉम द कॅप्टन, दिस इज अ बिग हिट विच विल रिड्यूस द प्रेशर. धावसंख्या 23 वरून 29 वर, 29 फॉर द लॉस ऑफ 3. तिसरं षटक मार्गस्थ, आणि लगेच त्या ठिकाणी चर्चा चालू आहे कॅप्टनची आणि तसंच अर्जुनमध्ये. अर्जुनने पहिला स्पेल किती धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती. 5 धावा देत असताना एक गडी अर्जुनने बाद केला होता, आणि त्यामुळे ती चर्चा चालू झाली की या षटकात अर्जुन तशीच गोलंदाजी करेल का. ओ, चेंडू पुन्हा एकदा वाईट टाकतायत. पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीजचा पूर्ण वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न, मात्र ताकद जास्त कधी कधी वापरत असताना स्विंगच्या माध्यमातून चेंडू आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळे वाईटचं चित्र आपल्याला बघायला मिळते. किती वाईट आले या ओव्हरमध्ये? 4 वाईट टाकले त्यांनी, नक्की 4 वाईट सोनम सवाल मला सांगतायत या ओव्हरमध्ये येत असताना. इट इज अ लॉंग ओव्हर. पुन्हा एकदा अर्जुन मुंबईकडून. ओ, चेंडू रोल केलाय ऑफ साईडला. फिल्डर बघत असताना मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी कबा पॉईंटला. गुड फिल्डिंग इन द डीप. एकच धाव मिळणार. वन टू गो. 4 वाईट पडल्यामुळे जवळजवळ 10 चेंडूंचं एक षटक या ठिकाणी, 4 एक्स्ट्रा रन सुद्धा त्या ठिकाणी मिळाले. त्यामुळे इट इज अ लॉंग ओव्हर.
या वेळेला मात्र चेंडूला येऊन दिला आपल्याकडे, नंतर ऑन साईडला खेळत असताना पण तो टायमिंग स्ट्रोक नाही झाला. टू द फिल्डर टायमिंग झाला असता तर पलीकडे गेला असता. तर एक धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली मैदानावरती ती बघायला मिळते 32 रूपांनी. तर षटकं पूर्ण झाले 3. धावसंख्या झाली 32 फॉर द लॉस ऑफ 3. मैदानावरती आपण बघतोय ते राहुल पाटील 11 समोर खेळत असताना आयदारावी माऊली या संघासमोर अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. रनिंग कॉमिटीला आम्ही वाणीला थोडी विश्रांती देतोय. या ऐकूया मनीष पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद बाळसर. 3 षटकाचा खेळ झाला. पहिल्या 2 षटकात 13 धावा होत्या राईट, आणि खूप चांगली सुरुवात पॉवरप्लेमध्ये आई धारावी या संघाने दिली. पण त्यानंतर मागचं षटक तब्बल 19 धावांचं, ज्या षटकामध्ये 4 वाईट बॉल्स, 2 सिंगल, 2 षटकार, पूर्णपणे डॉमिनन्स तर राहुल पाटील 11चा राहिलेला आहे. पण अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकामध्ये खूप काही यायचं बाकी आहे. अर्जुनची 2 षटकं 24 धावांची राहिली. म्हणजे पहिल्या षटकात ज्यांनी इकॉनॉमी मेंटेन केली होती ती इकॉनॉमी घसरली. जयेश, येस नो डाऊट, जयेशचा आजचा दिवस खूप चांगला राहिला आहे आणि त्यांनी नेहमीच चांगलं प्रदर्शन, मग ते बॅटिंग युनिट असू द्या किंवा बॉलिंग युनिट. नाही, प्रश्नच नाही. अतिशय चांगली सुरुवात नक्कीच केली अर्जुनने. पहिल्या षटकात 5 धावा देत असताना 1 गडी बाद केले. नंतर मात्र ते 4 वाईड आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी फटकेबाजी जी झाली या ठिकाणी अमय आगाशेच्या माध्यमातून मॅग्निफिसंट बॅटिंग, आणि त्यामुळे चित्र बदललं. कारण सुरुवात चांगली होती, कॅप्टनशिपिंग चांगली होती, नंतर मात्र कंट्रोल गेला थोडा. जर तुम्हाला उंच करायचं असेल तुमच्या कामगिरीचा तर घ्या Cloud9ची ऊर्जा, आणि तो ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळालाय Cloud9. नक्कीच नक्कीच. वी हॅव टू से दॅट, कारण एनर्जी ड्रिंक पार्टनर आमचे Cloud9 आहे, बिवरेज पार्टनर आमचे Cloud9 आहे, म्हणून त्याचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतोय. बॉलर नो डाऊट जयेश शेजवळलाच ते षटक मिळणार आहे. कारण स्पेल कंटिन्युएशन करण्यासाठी जयेशने खरंच अमूलाग्र बदल केला आहे. खरं तर पेस बॉलर आहे जयेश राईट, पण ह्या खेळपट्टीची जी मागणी आहे त्यानुसार त्याने लेग कटर, लेग ब्रेक यावर तो सराव केला, आणि या मैदानाची मागणी आणि या स्पर्धेला जे हवं आहे जयेश शेजवळने दिलं. हे अडॅप्टिव्ह चेंजेस तुम्हाला आणखीन जास्त विशेष आणि लोकप्रिय बनवतात. नक्कीच नक्कीच. परिवर्तन महत्त्वाचं आहे. यू हॅव टू गो विथ द टाईम, यू हॅव टू अपडेट युअर सेल्फ, आणि त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा पुढे चालता तर ते सोपं जातं. 32 झाले, 3 फलंदाज बाद. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आपण लगेचच ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचं क्रिकेट सुरू करणार आहोत. यानंतर हा सामना संपल्या आणि टाइम मॅनेजमेंट परफेक्ट, म्हणजे 12च्या अगोदर कालचं वेळापत्रक संपलं, त्या अगोदर सुद्धा 12च्या पहिला संपलं. टाइम मॅनेजमेंट या स्पर्धेचा USP आहे. बॉल हवेत हुक केलंय, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल चेस करतील. सिंगल कंप्लीट. जास्त घाई करण्याची इच्छा दोन्हीही फलंदाजांची नाहीये. धावसंख्या 33. नाही, टाईम मॅनेजमेंटचा तू उल्लेख केला. नक्कीच अल्टिमेट इव्हन मेकर्स दे आर कीपिंग द प्रॉपर टाईम. या 8:34ला पहिल्यांदा मीराबेंदरच्या इतिहासामध्ये बॉल पडणं नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. आता सुद्धा बघतोय 2:34 झाले. शेवटच्या टप्प्यात आपण येतोय हळूहळू. ही शिस्त आपण यानंतर सुद्धा जोपासण्याचा 100% प्रयत्न करूयात. 33 धावा, 3 फलंदाज बाद. स्ट्रायकर साईडला फलंदाज अमय आकाशे, 1 षटकार त्यांच्या वतीने ऑलरेडी संघाला मिळाला. आमिर तासे ज्यांच्या वतीने 2 षटकार मिळालेत. पण पाहूया जयेश, 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे. हो, हेलिकॉप्टर बॉलला उडवलंय काउकॉर्नर सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग अमय आकाशाची. षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. त्यांनी जे उत्तर दिलं मनीष, ते मला खूप बरं वाटलं. आई वडिलांनी दिलेली बॅटची गिफ्ट आणि त्या बॅटच्या माध्यमातून धावांचा ओघ नक्कीच कौतुकास्पद आहे. मागच्या सामन्यातसुद्धा या कॅप्टन्सी इनिंग खेळले. या सामन्यातसुद्धा आपली सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना डिलिव्हर करतायत. 39. आणखीन एक. मी नाही थांबणार. जितकी ताकद आहे तितकी ताकद पणाला लावणार अमय आकाशेचा आणखीन एक अफलातून षटकार. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द ग्रेट कॅप्टन. ही नोज द इम्पॉर्टंट ऑफ दिस मॅच. त्यांना माहिती हा सामना किती इम्पॉर्टंट आहे, आणि त्या दृष्टीने धावांचा वेग वाढवत आहेत, धावांचा ओघ वाढवत आहेत. त्यांना माहिती आहे सुरुवातीला काही धक्के लागले, कारण या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आई धारावी माऊली यांच्या मार्फत, आणि त्याच्यानंतर स्वतः संघनायक ऑन द फील्ड, ऑन द फ्रंट, टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिलिव्हरिंग. वेळ घेतला जातोय. हा वेळ खूप महत्वाचा आहे, कारण ही वेळ गेली तर परत येणार नाहीये. हे दोन्ही संघांच्या एकूण एक सदस्यांना माहिती आहे. आणि पाहूया ही वेळ आता चांगल्या वेळेत बदलण्याचा प्रयत्न जयेश शेजवळचा असेल का.
बेटर डिलिव्हरी. टिपिंग फुलटॉस कधी खेळण्यासाठी सोपा नसतो आणि तोच बॉल गोलंदाज जयेशने वापरला जो एक उत्तम पर्याय ठरलेला आहे. वेग वाढवला यावेळेला ड्रिल करून नंतर आम्ही आकाशाने दाखवलं की थोडंसं मी खालून ते बॅट घ्यायला पाहिजे होतं. लाईन ऑफ द डिलिव्हरीमध्ये बरोबर आले नाहीत. परिवर्तन खूप चांगलं जमतं जयेश शेजवळला. चढवले बघा, स्ट्रोक अगोदर ऑफर केला होता, बॅटच्या टोला कनेक्शन आणि सरप्राईज आहे आम्ही आकाश सुद्धा या बाउन्सर. काय व्हेरिएशन, परिवर्तन जयेश शेजवळचं. नक्कीच गुड बॅटिंग. जवळ तो चेंडू तुम्ही पाहिलात, खेळायचा नव्हता मात्र तो चेंडू स्पर्श करून जातोय बॅटला. गुड कमबॅक बाय जयेश शेजवळ. शेवटचा बॉल या चौथ्या षटकाचा धावसंख्या 45. राहुल पाटील, मीरा रोड. क्रॉस बॅटर खेळले, क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅप होता, ट्रॅप मध्ये फलंदाज अमे आकाशे फसलेला आहे आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे गोलंदाज जयेश शेजवळचा. परिस्थितीचा होता दबाव, विकेट घेऊन पाडल्या आपल्या गोलंदाजीचा प्रभाव. प्रश्नच नाही, प्रश्न नाही. अत्यंत हुशार क्रिकेटमधला आय इंटेलिजन्स चाणक्य ती या ठिकाणी त्यांचे कॅप्टन असतील जयेश पाटील किंवा त्यांचे गोलंदाज असतील जयेश या ठिकाणी दाखवत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. फ्रस्ट्रेट केलं आणि डिप्रेस केलं. अगोदर आवडते फटके खेळायला दिले आणि नंतर चक्रव्यूहमध्ये अभिमन्यूला या ठिकाणी अमय आगाशेला अडकवत असताना. वेल आणि वेल एंड झाला असं आपण म्हणू शकतोय जयेश शेजवळच्या त्या स्पेलचा. अर्जुन आणि जयेश या दोघांची 2-2 षटकं संपलेली आहेत. स्कोर झालाय राहुल पाटील मीरा रोड या टीमचा 45 धावा. 4 फलंदाज बाद. 11.25च्या गतीने खेळ चालू आहे राहुल पाटील मीरा रोड या टीमचा. आणि पाहूया आता 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खरं तर मी सुद्धा थोडा सरप्राईज आहे की जयेश पाटील अजूनही गोलंदाजी स्वीकारत नाही. स्वतः कॅप्टन असताना विविध स्पर्धांमध्ये आयकॉन ही भूमिका जयेश पाटील यांची आहे. हितेश म्हात्रे हे सुद्धा एक उत्तम गोलंदाज, ते सुद्धा थोडेसे मागे थांबलेले आहेत. ऑप्शन्स खूप आहेत. उमेश वाघ दुखापतग्रस्त असल्यामुळे ते गोलंदाजी करू शकत नाही आहेत. तर यस, ऑप्शन खूप आहेत पण त्याच स्ट्रॅटेजीवर काम चालू आहे जी स्ट्रॅटेजी सकाळपासून त्यांनी इम्प्लिमेंट केली. पण आता बॉलर बदललेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय नितेश पाटील म्हणजे मीरा भाईंदरचे मलिंगा. साइड ऑफ ॲक्शन आणि पेस कंट्रोल भन्नाट आहे. दुखापतग्रस्त आहेत. सकाळी ते स्क्वॉडमध्ये होते पण दुखापत असल्यामुळे ते बाहेर थांबले. पण मागच्या सामन्यात जेव्हा ते कॉमेंट्री बॉक्समध्ये होते त्यांची तळमळ मला दिसत होती क्रिकेट खेळण्याची आणि ती तळमळ मैदानाच्या आतमध्ये आहे. पिचिंग चांगली आहे पण आउट ऑफ वाईड लाईन. सुरुवात या षटकाची वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. नितेश यस लगेचच DRS कॉल केलाय फिल्डिंग टीमने. चला, फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. पहिला बॉल आउटसाइड द वाईड लाईन असं पंचांचं मत आहे. दे आर द रेफरीज ऑफ द ग्राउंड, दे गॉट दॅट ज्युरिस्डिक्शन. आणि तेच सांगत असताना पाहूया निर्णय तोच राहतोय की बदलतोय. चला, इट्स वाईट बॉल म्हणजे DRS घामवलेला आहे टीम आई धारावी माऊली या संघाने. सुरुवात या षटकाची वाईट बॉल न झाली. नितेशकडे तो वेग आहे, तो रिदम आहे आणि म्हणूनच जास्त वेळ तुम्ही मैदानाच्या बाहेर थांबूच शकत नाही. फुलटॉस बॉल हवेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येते बॉल खाली. 2 सामन्यामध्ये जे फक्त मी पाहिलंय त्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. परफेक्ट बॉलिंग, नितेशच्या खात्यात विकेट. फलंदाज बाद. ऑडियन्स हा रोल सध्या तरी क्रिकेटपटूला आवडत नसतो आणि त्याचमुळे आता जसे ते मैदानात दाखल झाले त्यांच्या खात्यात विकेट. पहिल्याच बॉलवर जाते. 46 धावा. 5 फलंदाज बाद. आमिर तासे. आमिर तासेचं शेवटच्या टप्प्यापर्यंत राहणं आवश्यक होतं पण ते 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर पेव्हिलियन बॉक्सच्या दिशेनं कमबॅक करतायत. कसं अर्जुननी पहिल्या षटकात 5 धावा देत असताना एक गडी बाद केलं तसं पुन्हा एकदा ती परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न जयेश पाटील यांचा या ठिकाणी दिसतोय. मी एक प्रश्न विचारला, फुल टॉस खेळण्यासाठी योग्य ती जागा कोणती? पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द विकेट खेळले आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. नाही मी जसं याच्या अगोदर पण मी तुला उत्तर मेरिट ऑफ द डिलिव्हरी, तो वेगाने किती आहे, लो फुल टॉस आहे का हाय फुल टॉस आहे, त्याचा स्पीड किती आहे, कुठे तुम्हाला मारायचं आहे, मिडल स्टंपवर आहे का ऑफ स्टंपवर आहे, त्याच्यावर डिपेंड होतं. तुम्ही खेळू शकता असं काही नाही. आपण बघतो ना भरपूर वेळा लो फुल टॉसला फास्ट फुल टॉसला सुद्धा खेळतात पण कधी कधी फास्ट फुल टॉसला मिस टाईम सुद्धा होण्याची भीती नाकारता येत नाही. तेच होते सातत्याने मिस टाईम
फोर्स तर लावला तर आमिरकडे तर प्रचंड ताकद आहे, त्यात कुठलंच धुमत नाही आहे. पण ते टाईम मॅनेजमेंट थोडंसं गडबडलं होतं. धावसंख्या 46, निम्मा संघ पेवलिंग बॉक्सच्या दिशेनं. नवीन फलंदाज वसीम कन्नड स्ट्राईक असेंडला. ग्लाइड केलं, बॉलला गॅप शोधला. वसीमने धमाकेदार सुरुवात त्याच्या डावाची केली. बॉल डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पार. सांघिक अर्धशतक पूर्ण होते. राहुल पाटील मीरा रोड टीमचा 50, 5 फलंदाज बाद. नाही, नक्कीच प्रेशर खूप होता आणि त्या प्रेशरमधून त्यांच्या कॅप्टन आकाशने टीमला बाहेर काढला, या बाबतीत शंका नाही. कारण ज्या वेळेला गौरांग कदमसारखा प्रमुख त्यांचा फलंदाज ज्याला ओपनिंगला पहिल्यांदा पाठवणार होतं या टुर्नामेंटला, मात्र तो बाद झाला आणि त्याच्यानंतर तो जो प्रेशर आहे तो चांगला हँडल केला. दिस वॉज अ ब्युटिफुल शॉट इन द गॅप बिटवीन बॅकवर्ड पॉईंट अँड पॉईंट. पहिल्या बॉलवर निदेशन विकेट मिळवली, पण त्यानंतर आउटसाइड द स्टम्प्स अटॅक थोडासा महागात पडला. चांगला बॉल आतमध्ये वळालाय. पिचिंग चांगली होती, बाउन्स कंट्रोल चांगला आहे, रिदम चांगली आहे आणि त्याचमुळे पुन्हा एकदा डॉट येतोय. महत्त्वाचं असतं जेव्हा मागच्या बॉलवर चौकार येतो, तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी या तर विकेट किंवा डॉट बॉलचा शोध घ्यावाच लागतो. जास्त वेगानं ते चेंडू हाताळत नाहीये. त्यांचा वेग मला असं वाटतं 125, 130 ताशी असायला हवा, पण थोडं सावरून आणि सांभाळून त्यांचा खेळ चालू आहे. नितेश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. आता स्वतःला स्विच का केलं वसीम स्वतःला प्रश्न विचारेल, कारण त्यांना रूम मिळाला होता, त्यांना विड्थ मिळाली असती जर त्यांनी सरळ स्ट्रोक खेळला असता तर. पण त्यांनी पोझिशन बदलली आणि त्याचमुळे तीच अडचण झाली, तीच चूक झाली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. कमबॅक चांगलं केलंय चौकारानंतर. पुन्हा एकदा बॉडी लाईन अटॅक होता. वसीम जरी चौकार खेचून आपल्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळालं, पण त्या चौकाराचा मोल बाळसर आता कमी झालाय. नाही, काय होतं, एवढा सुंदर शॉट गॅपमध्ये खेळल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे होता, वाढला पण होता, अशातला भाग नाही. पण नंतर रिव्हर्स खेळण्याच्या गडबडीमध्ये त्याची जी एकाग्रता आहे ती कॉन्सन्ट्रेशन खाली आली आणि त्यामुळे आपण बघतोय, म्हणून नॉर्थ स्ट्रायकरचा फलंदाज पुढे येतोय त्याच्याशी बोलण्यासाठी. 5 धावा खर्च केल्यात या षटकात नितेशने. खूप चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर ही डबल रोल असणारी गोलंदाजी, पण आणखीन एक विकेट मिळण्याची शक्यता आहे. 2 षटरक्षक बॉलला जज करतायत, दोघं पोचतायत, बोलतायत, तरी सुद्धा फायदा नाही झाला. लॉंग ऑफला षटरक्षक होते, प्रिन्सनेच झेल सोडलेला आहे. चूक झाली प्रिन्सकडून. धावा मिळतात 2 या शेवटच्या बॉलवर. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या राहुल पाटील मीरा रोड या संघाची 52 धावा, 5 फलंदाज बाद. नाही, चांगला कंट्रोल केलं आहे. नक्की सुरुवात जशी झाली होती, मध्ये धावा आल्या, त्यांचा कॅप्टन बॅटिंग करत असताना 10.5ची सरासरी जसा उल्लेख केला. NSBला 10पेक्षा कुठलाही रन रेट नक्कीच चांगला आहे डिफेंड करण्यासाठी, इफ यू हॅव अ गुड बॉलर्स अँड गुड फिल्डिंग साईड. आणि महत्त्वाचा सामना आहे, कारण एक संघ क्वालिफाय होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा प्रयत्न आहे या ठिकाणी पुन्हा एकदा या PSPLमध्ये. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकद लावत आहेत, पूर्ण शक्ती आणि ऊर्जा लावत आहेत. नेक्स्ट टू बॅट दानिश रैनी, सत्यम. तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत वेगवेगळे ग्राफिक्स मोनार्कचे. वारंवार तुम्हाला बिझी ठेवत आहेत स्क्रीनवर. tenniscricket.in चे कॅमेरामॅन सर्व खेळाडूंचे फेशियल एक्सप्रेशन असेल किंवा स्ट्रोक्स असतील किंवा बॉलर्सचे एक्सप्रेशन असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला वेळोवेळी दाखवत आहेत. जे आवश्यक आहे कुठल्याही प्रेक्षकासाठी, त्या सर्व प्रेक्षकांच्या मागण्या tenniscricket.in आणि मोनार्कचे सर्व आमचे टेक्निकल सपोर्ट पूर्ण करताना पाहायला मिळाले. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर यश येत आहेत, लास्ट ओव्हरसाठी यश येत आहेत. यश देखील मॅच्युरिटी आता वाढत चाललेली आहे, दिवसेंदिवस तो प्रगती करत चाललेला आहे. चांगला खेळ यशच्या मध्ये नेहमीच जेम्स राया त्यांच्या ओरिजिनल संघाला मिळतो. यश ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल गती परिवर्तित होता, बॉल मागे फ्लाय स्लिप दर्शक होते, थ्रो नॉन स्ट्राईक असायला पोहोचलाय. पण पाहूया फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय का, जायचं होते कुठे, पण आता बॉल गेलाय कुठे. खरं तर प्रयत्न होता स्ट्रायकर साईडला फलंदाजाला बाद करण्याचा, पण नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज सेफ आहे की नाही त्याची आता तपासणी केली जाईल. कॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, नो, वेट प्रॉपर देणं आवश्यक आहे. पॉईंटपासून आपण स्क्वेअर लेगपर्यंत एक लाईन आखली, मागे जर अर्धचंद्र काढला, तिकडे बॉल काढला गेला तर नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने कॉल द्यायचा असतो. या ठिकाणी पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ या परिसरात चेंडू गेला, लॉंग ऑन, मिड विकेट या परिसरात चेंडू गेला तर स्ट्रायकरच्या फलंदाजाने कॉल द्यायचा असतो. ही पद्धत आहे आणि तो कॉल जेव्हा चुकतो ना, तुमची अशी धावाची भीती निर्माण होते. सुरुवात चांगली केली यशने, पण ऑफस्टनच्या बाहेरचा स्लो बॉल
खेळण्याचा प्रयत्न होता, अटॅकिंग स्ट्रॅटेजी. कारण या षटकात जितक्या जास्त धावा गोळा करता येईल तो प्रयत्न आहे राहुल पाटील मीरारोड या टीमचा. पण यशसुद्धा आपला पूर्ण अनुभव आणि आपला सराव पणाला लावून गोलंदाजी करतोय. थांबलोय आपण निर्णयासाठी. फलंदाज नॉनस्ट्रायकर साईडला बाद आहे की नाही त्याची तपासणी tenniscricket.in घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये सुरू आहे. पाहूया निर्णय नेमका काय येतोय. प्रताप सरनाईक फाउंडेशन पुरस्कृत प्रताप सरनाईक प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे. 24 एप्रिलला हा प्रवास सुरू झाला आणि या प्रवासाचा हा 4था दिवस. आणखीन 2 दिवस क्रिकेटचा थरार आपण याच नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर अनुभवणार आहोत. उद्या क्वार्टर फायनल स्टेज. बॅटर इज आउट म्हणजेच योग्य मूव होता तो थ्रो करण्याचा आणि त्यासमोर फलंदाज संतोष बदल. चला नवीन बॅटर लगेच तयारीत राहायचंय. जश यांनी तो थ्रो केला होता आणि फलंदाज बाद झाले तो म्हणजेच आता संतोष. रनआउटच्या स्वरूपात ते बाद झाले. वसीम कन्नड अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी सत्यम येत आहेत. सत्यम दुबे नॉन स्ट्रायकर्स एंडला, स्ट्रायकर साईडला वसीम. 65 पलीकडे जावं लागेल पण पाहूया त्यासाठी प्रयत्न यश कसे असतील 65च्या आतमध्ये रोखण्याचे आणि प्रयत्न कसे असतील वासिमचे 65च्या पलीकडे जाण्याचे. नक्कीच नक्कीच तोच प्रयत्न असेल. मनीष बरोबर म्हणालास तू. मात्र बघायचं आहे कारण त्यांचा एक फलंदाज दुर्दैवी पद्धतीने आता धावबाद झालाय. 30 सेकंडच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फाईन लेग थर्ड मॅन आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ आहे. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये, ऑफ साईडला 2 बॅकवर्ड पॉईंट आणि वाईट ऑफ लॉंग ऑफ. परफेक्ट बॉल आहे. गुडलेनला बॉल ठेवलाय. टणक खेळपट्टीचा फायदा उचललाय. टप्पा पडल्यानंतर बॉल टेक ऑफ होतोय. बाउन्स कंट्रोल नव्हतं फलंदाज वसीमचं आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल गोलंदाज यशचे. मॅग्निफिसंट स्पीड, मॅग्निफिसंट स्पीड. कटर चांगले आहेत पण त्याचा वापर योग्य झाला पाहिजे. यावेळेस बॉल ऑफस्टमच्या बाहेर पिच केला. बॉल बाहेर वळाला. वाईट बॉल. रसिकाने विसरू नये उद्या तुम्ही या ठिकाणी मीरा भाईंदर आणि ठाण्याचे क्वार्टर फायनल्स एन्जॉय करू शकाल सकाळी 8 वाजल्यापासून. पुढे टाकलेला बॉल चकवा देऊन फलंदाजाला गुंगारा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये लेग कटरचा अचूक वापर यश या गोलंदाजाचा पाहायला मिळालाय. नाही इतका सुंदर तो स्टंप टू स्टंप गोलंदाजी करू शकतो अतिशय सुंदर पद्धतीने. अशा वेळेला प्रश्न का असतो बाहेर काढण्याचा, तो कंट्रोल करणं आवश्यक आहे. अतिशय सुंदर आहे बॉलर आहे. कॉपी बुक स्टाईल बॉलिंग आहे त्याची. काल जुगेश यादव या गोलंदाजी तुम्हाला आठवण झाली असेल. त्यांचा सुद्धा लेग कटर आणि आता सुद्धा लेग कटर यशचा भाव खाऊन जातोय. नक्कीच नक्कीच ते फिरकी गोलंदाज होते. हे वेगवान गोलंदाज आहे. एवढाच फरक आहे. अतिशय चांगला वेग, चांगला भविष्य उज्ज्वल आहे या मुलाचं यशचं. मॅग्निफिसंट बॉलिंग. म्हणूनच शेवटच्या षटकासाठी राखलंय. पण पाहूया वसीम यांचा देखील एक्सपिरियन्स तितका चांगला. पण आता वसीमला परतावं लागेल कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉल जज करतोय सोपा झेल आणि वसीमला आता परतावं लागणार आहे. धक्क्यांवर धक्के बसतायत आणि राहुल पाटील मीरा रोड संघ अडचणीत आलाय. $53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता तो फेस करण्यासाठी स्ट्रायकर्सला फलंदाज पोचेल. अविनाश येतोय. शेवटचा बॉल खूप महत्वाचा असतो आणि पाहूया शेवटच्या बॉलचं महत्व राहुल पाटील मीरा रोड या टीमला कळतंय का जे आवश्यक आहे. षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. फक्त एकच धाव गोलंदाज यशने खर्च केलेली आहे. फॅन्टॅस्टिक लास्ट ओव्हर टिल नाव आणि अजून एक बॉल बाकी आहे. प्रत्येकाला चांगलं करायचंय, प्रत्येकाला चांगलं द्यायचंय. ज्यासाठी तुमची निवड संघामध्ये झाली आहे ती निवड योग्य ठरवायची आहे आणि तो आतापर्यंत खेळ चांगला राहिलेला आहे. अर्जुनची 2 षटकं 24 धावा, जयेशची 2 षटकं 21 धावा, नितेचा 1 षटक 7 धावा आणि यशचं 1 षटक 1 बॉल बाकी आहे. फक्त 1 धाव. 53 शेवटचा बॉल अविनाशसाठी. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. वेदांत पाटील पोहोचलेत आणि झेल टिपलेला आहे.
वेदांचा सुद्धा अनुभव, वेदांची प्रतिभा पाहायला मिळते यशच्या खात्यात. आणखीन एक विकेट, पहिला डावसोन धावसंख्या 53, जिंकण्यासाठी 36 चेंडू, 54 धावांची गरज आई माऊली धारावी संघाला. नमस्कार आणि स्वागत आहे परत एक वेळा आपलं PSPL प्रताप सरनाईक प्रीमियर लीग मध्ये. आणि आपल्याबरोबर आहेत आपले ऑफिशियल मॅस्कॉट बिट्टू बॉस आणि महादेव वॉरियर्स या टीमचे मॅनेजर आहेत सचिन जैन, यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला तर वेलकम सचिन जैन, आपला सन्मान इथे आम्ही करतोय बिट्टू बॉस यांच्या उपस्थितीमध्ये. थँक्यू सो मच सचिन भाई. सो हा सन्मान झाल्यानंतर आता जसा दुसऱ्या इनिंगचा खेळ इथे संपेल, परत एक वेळा आपली भेट होईल टॉस सेरेमनीसाठी. कारण नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ, तगडे संघ, आता परत एक वेळा स्टेट वाईज चॅम्पियनशिप मध्ये या PSPL मध्ये लढणार आहेत, भिडणार आहेत. तोपर्यंत नक्कीच रजा घेतोय. परत एक वेळा जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद मिस्टर IPLचा मखमली आवाज कुणाल सरांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अनुभवतो होतो आपण. बिट्टू बॉसची क्रेज आहे आणि बिट्टू बॉस इन ॲक्शन दिसेल तुम्हाला स्टेट वाईज जसे मॅचेस आता समोर येतील. PSPL अर्थातच प्रताप सरनाईक प्रीमियर लीग स्पोर्ट फाउंडेशन, प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आणि समवेत पूर्वेजी सरनाईक साहेबांचं एक संकल्पना, स्वप्न जे सत्यात उतरवलेलं आहे. आणि आपल्या भेटीला PSPLच्या ठाणे मीरा भाईंदर या हाफमधील शेवटचा लीग मॅच. आणि तसा पाहिला तर हा नॉकआउट मॅच आहे, कारण जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि क्वार्टर फायनलमधील आपल्याला 8वा संघ मिळणार आहे.
7 संघ ऑलरेडी मिळाले आहेत. लक्ष या मॅचमध्ये 54 धावांचं राहुल पाटील 11 या टीमचं आई धारावी माऊली या टीमने ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता आई धारावी माऊली संघ कशा प्रकारे करेल हे बघायचं आहे. राहुल पाटील 11 संघाने पहिल्या डावात बघितलं तर फलंदाजी थोडेसे सातत्याने विकेट्स येत राहिल्या आणि 13 डॉट्स बॉल आले आणि त्याचमुळे कुठे ना कुठे की 53 धावांपर्यंत त्यांना मजल मारता आली. 53 धावांपैकी जर आपण षटकारांचा आढावा घेतला, चला फलंदाज पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. आई धारावी माऊली चला 2 फलंदाज पाठवा. तर 5 षटकारात 1 चौकार आहे, म्हणजे डॉट बॉल पर्सेंटेज खूप जास्त आहे. 36 पैकी 13 डॉट्स येत आहेत, तर मग ती एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आता थोडंसं आव्हान कठीण असेल, पण यस राहुल पाटील मीरा रोड या टीमकडे तितके चांगलेच गोलंदाज आहेत, प्रतिभेचे आणि अनुभवाचे परिपूर्ण असलेले गोलंदाज आहेत. त्यामुळे पॉवर प्लेवर लक्ष द्यावं लागेल राहुल पाटील मीरा रोड या टीमच्या गोलंदाजांना. तर फिल्डिंग टीमचा एक इम्पॅक्ट खेळाडू होतो आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये असेल आणि कदाचित रिषभ बाहेर जाईल. ही ट्रॉफी आहे ज्यासाठी संघर्ष होतोय. प्रताप सरनाईक प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये बिट्टू बॉस अगदी त्या ट्रॉफीच्या बाजूला आहेत, त्या ट्रॉफीकडे पाहत आहेत. परंतु प्रत्येक टीमची या नजर या ट्रॉफीवर आहे. खूप सुंदर ग्राफिक्स डिझाईन मोनार्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि ही ट्रॉफी कुठल्या टीमच्या नावावर जाईल. ठाणे आणि मीरा भाईंदर याही हप्ता रिझल्ट 29 तारखेला येईल आणि त्याचबरोबर स्टेट वाईज अर्थातच ऑल इंडिया ओपनचा रिझल्टसुद्धा आपल्याला 29 तारखेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तोपर्यंत प्रतीक्षा करा. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. नमस्कार आणि स्वागत क्रीडा रसिको आपणा सर्वांचं पुनश्च एक वेळ नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर ज्या ठिकाणी रंगते आहे. प्रतापजी सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रेझेंट प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि 4था दिवस. 4थ्या दिवसातील ठाणे मीरा भाईंदर या पूलचा हा शेवटचा लीग मॅच. एका बाजूला राहुल पाटील 11, दुसऱ्या बाजूला आई धारावी माऊली. लक्ष या लढतीमध्ये ठेवलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग 54 धावांचं लक्ष्य. 36 बॉलचा खेळ. बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. सलामीची जोडी जश आणि जयश, दोन्ही खेळाडूंच्या नावात यश. आणि यश ते टीमसाठी घेऊन येतील का? परंतु समोर आहे गोलंदाजी ट्रॅकवर समोरच्या टीमचा कॅप्टन अमय आगासे. ही सलामीची जोडी जयेश आणि जयेश. कॉम्बॉक्स मी माझ्या समवेत मीरा भाईंदरचा आवाज अर्थातच मनीषजी पाटील सर. स्वागत आहे सर आपलंही. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. ऑल सेट ऑलरेडी. लेट्स प्ले. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर काढत असताना अमय आगासे या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत अमय. तो खेळ सुद्धा त्यांचा सुधारित राहिला, म्हणजे बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली. त्यामुळे आता जबाबदारीचा स्वीकार करून तो खेळ द्यावा लागणार आहे. त्याचमुळे पहिला बॉल डॉट येतोय. स्ट्रायकर साईडला जयेश पडेल, ते सुद्धा कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाचे. त्याचमुळे कॅप्टन्स व दोघंही आपापल्या परीने चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करतील. समोर खेळलाय मिडॉन आतमध्ये आणि टपवलंय मिडॉनला. बॉल चाललाय आता टपली मारून मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग बॉल सीमा पार. अमय नाराज आहे. चौकार येतोय चौकार. पहिला बॉल जरी डॉट आला आणि ते इम्प्रुव्हायझेशन जशला खूप चांगल्या पद्धतीने जमतं, फ्लेक्झिबल आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रोक कधी कधी बनवतो, कधी कधी पोझिशन घेऊन ते स्ट्रोक ॲडजस्ट करावे लागतात. तेच ॲडजस्ट बघा रिप्लेमध्ये स्टेप आउट झाले त्यानंतर फ्रंट फुटला बॅलन्स करून तो स्ट्रोक मिडॉनला क्लिअर करताना त्याने खेळला. उंच उडी जरूर घेतली होती क्षेत्ररक्षकाने, पण त्याचा रेंज कमी पडला आणि म्हणूनच मिळतात या 4 धावा टीम आई धारावी माऊलीला. थोडासा हाईटलाही कमी खेळाडू आहे. मिडॉनला जो फिल्डर उभा होता त्यामुळे नाही सोपा नव्हता प्रयत्न. अमयला जरी अपेक्षा वाटत असेल की हा बॉल अडवला गेला पाहिजे होता, पण तो वेगानेही बॉल आला होता आणि हाईटही चांगली होती. या फटक्यात खातं उघडते जशचं आणि टीम आई धारावी माऊली या संघाचं. चौकार खातं उघडत असताना जशचं लक्ष या मॅचमध्ये 54 धावांचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा बॉल पूर्णपणे ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्रात हा फटका खेळत होता. बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. ॲक्शन रिप्ले बघावा किती बाहेर आले होते ऑफस्टम्पच्या बाहेर आणि मग नंतर फुलर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला अमय अगासेने आणि बॅटरचा फटका लगावण्याचा प्रयत्न फसला. अभ्यास आहे अमेयकडे फलंदाजांचा आणि त्याच अभ्यासा अंतर्गत तो सुद्धा आपला खेळ बदलतोय. गोलंदाजी करताना स्पीड व्हेरिएशन त्याच्या वतीने पाहायला मिळालंय.
ऑन साइडला जयेशचा आता हा चांगला फटका आहे आणि टायमिंग चांगला आहे. वाईट इच लॉंग ऑन बॉल सीमा पार. PSPL चौकार. दोघं भारीच पडतायत गोलंदाजांना. एक चौकार जयेशच्या वतीनं पाहायला मिळाला, एक चौकार जयेशच्या वतीनं पाहायला मिळाला. स्कोअर झालेला आहे 9-32. चेंडू 45 धावांचं लक्ष आहे. लवकरात लवकर आव्हान गाठण्यासाठी चांगली सुरुवात आवश्यक आहे आणि ती सुरुवात आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी समान दिलेली आहे. खूपच चांगला फटका. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एक वेळ बघा. बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना हँड आय कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं जयेशचं. समोर मारला, यावेळी खडे खडे बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. PSPL षटकार. आगरी भाषेत सांगायचं झालं तर जाम भारी षटकार. जाम भारी ठोकीला आहे. 6 येतोय. धावसंख्या पोहोचते आता 15वर. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. बघा, आपण समोरच्या स्टँडला पाहिलं तर पूर्ण स्टँड भरलेला आहे. कारण हे कमवलंय प्रेम या संघांनी. मीराबाईचं जर क्रिकेट आपण मागच्या 4 दिवसांपासून पाहतोय. ठाणे शहराचा क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय. त्याचमुळे संध्याकाळी जो प्रतिसाद ऑल इंडिया कॅटेगरीच्या खेळाडूंना मिळतोय तोच प्रतिसाद तुम्हाला या सकाळच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. ती एक आवश्यक बाब आहे. धावसंख्या 15. अगदी बरोबर तुम्ही नोट केले, पण तो आजचा ग्रुपही तितकाच टफ पाहायला मिळाला. खूप चांगले खेळाडू आणि खूप चांगले संघ या पूलमध्ये दिसताना पाहायला मिळाले आज. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॅट फिरवली आहे. चांगला फटका. टायमिंग चांगला आहे. बॉल गॅप मध्ये जाईल. वाईड इच लॉंग ऑन सीमा पार. रन मिळतील 4. येतोय चौकार. पहिल्याच बॉलमध्ये हायलाईट पाहायला मिळाली. 2 फलंदाज आणि दोघांच्या वतीनं ती तडजोड केली नाहीये. फक्त आणि फक्त तोडफोडच पाहायला मिळालेली आहे. सुरुवात जरी या षटकाची डॉटने झालं वाटलं होतं की अमय आगाशे तशाच पद्धतीने खेळ आपल्या संघासाठी इकॉनॉमिकल राहिले, पण त्याची इकॉनॉमी खराब करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलं. मुख्यत्वे जयेश शेजवळने 3 चेंडू 14 धावा, ज्यांचे 2 चौकार 1 षटकार. जयेश पटेल ज्यांचा 1 षटकार आणि त्याचमुळे ओव्हरऑल आतापर्यंत दबदबा राहिला या सामन्यावर टीम आई धारावी माऊलीचा. स्टंटमॅन जो काल इन ॲक्शन होता, आज प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून हा सामना बघतायत, खेळाला एन्जॉय करतायत. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे वेगवेगळ्या टीमसाठी खेळत असताना, आणि आज मीरा भाईंदर ठाणेचं क्रिकेट पाहण्यासाठी ते मैदानावर दाखल आहेत. अशरफ खान मिररलाच आहे तुम्हाला पाहायला मिळते सातत्यानं आपल्या परिसरामध्ये आपल्या मित्रांसोबत. आणि आता जर आपल्या परिसरात स्पर्धा आहे आणि कालचा दिवस जर आपण गाजवलेला आहे तर मग आज का स्टेडियममध्ये जाऊ नये आणि म्हणूनच ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मनीष पाटील सर, असं नाही वाटत का की मागच्या 3 दिवसाच्या तुलनेत आजचे जे खेळाडू आहेत आणि आजचे जे संघ आहेत थोडंसं टफ कॉम्पिटिशन पाहायला मिळालं? आणि झालंच पाहिजे. टफ कॉम्पिटिशन जेव्हा प्रेक्षक मैदानात थांबत नाही, त्यांना चांगलं क्रिकेट पाहिजे, त्यांना रफ अँड टफ कॉन्टेस्ट पाहिजे, त्यांना ती ठसन पाहिजे. आणि म्हणूनच सकाळपासून आपण ते सातत्याने पाहिलं. पहिला सामना 102 रनचेस कंप्लीट झालाय. तर क्रिकेट आहे, फक्त ते पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आता मैदानाच्या दिशेने वळत आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे बॉल सरळ लॉंग ऑनला, सीमा पार, चौकार. नाही थांबणार हे दोघं, नाही थांबणार. अमेयचं पहिलं षटक 18चं, सत्यमचं आता हे षटक 4ने सुरू झाले. धावसंख्या 23वर पोहोचते. 29 चेंडू 31ची करत 54चं लक्ष होतं आणि त्या लक्ष्यावर लक्ष देऊन फलंदाजी करताना पॉवर प्लेवर जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा. या आधीच्या मॅचमध्ये विसरून चालणार नाही की आई धारावी माऊली हा संघ 65 धावांचा लक्ष्याचा बचाव करत असताना 2 षटकात 32 धावा त्यांनी खर्च करून सामना पराजित होऊन या ठिकाणी आले आहेत. त्याही मॅचमध्ये त्यांची फाईट चांगली होती आणि पहिला सामना त्यांनी अतिशय सहजतेने जिंकला. क्रिक ब्रो जे आमचे स्कोरिंग पार्टनर आहेत, tenniscricket.in माध्यमातून टेलिकास्ट होते या स्पर्धेचं. खूप चांगलं ब्रॉडकास्टिंग tenniscricket.in ची टीम करत असताना. फुलर लेनचा बॉल होता. चॉप करण्याचा प्रयत्न या बॉलला सिंगल या बॉलवर मिळते. आणि दुपारच्या सत्रात तुम्हाला इन ॲक्शन दिसतील पूर्वांचल, गोवा, वेस्ट बेंगॉल आणि गुजरात हे 4 संघ स्टेट वाईज मध्ये. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आजच्या या मैदानावर नव्या उंचीवर जाताना दिसेल. काल महाराष्ट्र झोन 1 आणि राजस्थान हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत आणि आज सुद्धा 4 राज्यातील संघ तुम्हाला दुपारच्या सत्रात पाहायला मिळतील. स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला, ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरच्या बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न, पण आवाका नव्हता. जय शेजवळचा डॉट बॉल. खूप दूरवरचा बॉल होता अगदी बरोबर. आणि काल आपण पाहिलं की 2 मेडन षटक टाकण्याचा पराक्रम केला इस्राम यांनी. हा बॉल बघा ऑफस्टमच्या खूप बाहेर होता आणि दूरवरून झाडू लगवण्याचाच प्रयत्न केला जणू काही खेळपट्टीवर जय शेजवळने.
9 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 24. आणि आता बघा, पाहिलं होतं की बॉलची पिचिंग कुठे आहे आणि बॉलला जाऊ दिलं, छेडण्याचा प्रयत्न नाही झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळत होता. धावसंख्या 25. सर्व काही ओके मध्ये चाललंय आई धारावी माऊली संघासाठी. अगदी ओके मध्ये चाललंय, अगदी बरोबर. धावसंख्या 25. आता 27 बॉलमध्ये फक्त 29 धावा करायच्या आहेत. जश आणि जयेश चांगल्या फॉर्ममध्ये आहेत हे दोन्ही खेळाडू. अमयचं पहिलं षटक 19 धावांचं जे महागडं राहिलं. ऑफ्टिकच्या खूप बाहेर टाकलेला बॉल. पुन्हा एक वेळ इंटरेस्टेड आहेत पंच, परंतु शफल झाले होते कदाचित. फेअर कॉल दिलाय पंचांनी त्याला चॅलेंज करत असताना. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी महत्त्वाचा निर्णय राहणार आहे, कारण प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे. दुपारच्या सत्रात स्टेट वाईजचे 4 संघ पूर्वांचल, गोवा, वेस्ट बेंगॉल, गुजरात आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रंगतदार लढती तुम्हाला पाहायला मिळतील. तारे सितारे इन ॲक्शन असतील नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर. तारे सितारे समालोचन कक्षामध्ये सुद्धा असतील. ऑफ्टनच्या बाहेर टाकलेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. हो, मी अगदी बरोबर बोलतोय की कारण दुपारच्या सत्रात तुम्हाला व्हाईस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, IPLचा मखमली आवाज कुणाल दाते सर, झारखंडचा आणखी एक दमदार आवाज राजा बाबू आणि आज कॉमेंट्री पॅनलचे आमचे लिटल मास्टर आमचे मार्गदर्शक प्रशांतजी आदवडे सर, हे 4 दमदार समालोचक इन ॲक्शन असतील. 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28ची गरज. पराभव स्वीकारायचा नसतो, लढा द्यायचा असतो, पण डोकं वर काढण्याची संधीच देत नाहीये आई धारावी माऊलीचा एकही फलंदाज. जयेशच्या वतीनं स्क्वेअरला क्लिअर करणारा येतोय हा चौका. धावसंख्या पोहोचते 30. जिद्द आहे, जिगर आहे आणि आज आई धारावी माऊली या टीमवर प्रत्येकाची नजर आहे आणि नजरेत कैद करणारी बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक फुल टॉस बॉल जयेश सेजवलच्या बॅटमधून हा चौकार. टीमची धावसंख्या 30. फटके चांगले लगावत आहेत, गॅप शोधतायत. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवत असताना जयेश. शेवटचा बॉल बाकी आहे. 25 मध्ये 24ची गरज. 1 साइडेड केला सध्या तरी हा सामना आई धारावी माऊली या टीमने. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल, फटका मिस टाइम आहे. थोडेसे इंजर्ड दिसत आहेत, परंतु नो मॅन्स मध्ये लँड होतोय बॉल. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, एक खेळाडू पॉइंटला होता आणि त्याचमुळे निर्जन स्थळी बॉल लँड होतोय. इजा झालेली दिसते, कदाचित क्रॅम्प आला असावा, कारण ज्या प्रकारचं वातावरण आहे क्रॅम्प येऊ शकतो. फिजिओ मैदानाच्या आतमध्ये आता एंट्री करताना पाहायला मिळतील. हा बघा, फटका खेळत असताना पूर्णपणे बॉडी बॅलन्स ते मागच्या पायावर झुकलं आणि जे मागच्या पायावर ओझं आलं त्यामुळे ताण पडला आणि कदाचित थोडीशी इजा जाणवते फलंदाज जयेश शेजवळला. इजा मोठी नसावी ही अपेक्षा करूयात. मसल्सची दुखापत हे काही नवीन नाही आहे क्रिकेटपटूंसाठी, त्याचमुळे तो क्रॅम्प आलेला आहे आणि आता कदाचित तो खेळेल की मैदानाच्या बाहेर येईल, प्रश्न निर्णय आहेत. पण पाहूया इक्वेशन काय सांगते. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23ची गरज आहे. जयेश शेजवळचा खेळ आहे. 7 चेंडू 19 धावा. जॉयसचा खेळ आहे 5 चेंडू 9 धावा. पार्टनरशिप चांगली बिल्टअप झाले. पहिल्या विकेटसाठी नावात 31 धावांची. पहिलं षटक अमेयचं होतं 18 धावांचं आणि सत्यमने 12 धावा खर्च केला. दोन्ही गोलंदाज विकेट रहित राहिलेले आहेत आणि त्याचमुळे सोपं आव्हान आता आई धारावी माऊली या संघासाठी. 24 चेंडू आणि 23. अगदी 24 बॉलमध्ये 23ची गरज आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय परिवहन मंत्री, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अमरावती व अकोला या 2 जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली प्रताप सरनाईक प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतात. दुपारनंतर स्टेट वाईज मॅचेसच्या चर्चा होत आहेत आणि त्या स्टेट वाईज ग्रुपमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा ही दमदार कार MVP अर्थात त्याचा प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिकावीर खेळाडूसाठी देण्यात येईल. त्यामुळे प्रतीक्षा असणार आहे ही कार कुठला खेळाडू घेऊन जाईल. PSPLच्या पहिल्या पर्वात, PSPLचं पहिलं पर्व मागच्या 3 दिवसात आपण थरारक सामने पाहिले स्टेट वाईज ग्रुपमध्ये किंवा ठाणे मीरा भाईंदर या दोन्ही ग्रुपमध्ये दमदार खेळ दाखवला आणि आज तर आमिर दाफेदारने ज्या प्रकारे अर्धशतक ठोकलं, 13 बॉलमध्ये अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. कालच्या रात्रीमध्ये स्टेट वाईज हाफमध्ये 2 मेडल षटक टाकण्याचा पराक्रम इस्राम यांनी केला. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आणि त्याचमुळे खेळ काही क्षणासाठी थांबलाय. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स खूप चांगल्या प्रकारे सूक्ष्म नियोजनात ही स्पर्धा
यशस्वी करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करते आहे. tenniscricket.inचं हे दमदार ब्रॉडकास्ट आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि प्रत्येकाची भूमिका, पंचांची भूमिका महत्त्वाची आहे, समालोचकांची महत्त्वाची भूमिका आहे, स्कोरर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, मोनासची टीम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. Cloud9चं एनर्जी ड्रिंक खूप एनर्जी देते खेळाडूंना, आम्हा सर्वांना. प्रेक्षक राजांनी ज्या प्रकारे सपोर्ट केला आहे या स्पर्धेमध्ये, आणि काल कुणाल सरही सांगत होते की जे ग्राउंड स्टाफ आहे, बॉल बॉय आहेत, त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. कारण उन्हातानात कंटिन्यू उभं राहून ती सेवा देणं कठीण काम आहे. हा बघा, हा फटका खेळला होता. आतापर्यंतची हायलाईट्स खूप चांगली टायमिंग पाहायला मिळाली. त्यानंतरचा बॉल ऑन साईडला पूर्णपणे हाय बॅट लिफ्टने हा फटका, पहिल्या षटकात अमय आगासेवर केलेले हे वार आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, षटकार. त्यानंतर ऑन साईडला अक्रॉस द लाईन काऊ कॉर्नर रिजनमध्ये हा फटका खेळला होता. त्यानंतर खोदून काढला बॉल, सरळ चौकार. आणि हा फुल टॉस बॉल, ज्या फुल टॉस बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चौकार आला. ही आतापर्यंतची हायलाईट्स आहे. टेक्निकल टीम खूप चांगलं काम करते tenniscricket.inची. 31 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 24 मध्ये 23 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सीताराम. क्रॉस बेटेड. सीतारामकडे अनुभव आहे. आपण उल्लेख जो केला या नावाचा, खूप जुनं जाणतं क्रिकेट त्यांनी काशीमिरा या परिसराचं खेळलेला आहे आणि म्हणून अजूनही तो अनुभव घेऊन चालतोय हा संघ. दरम्यान पुढे होते 1 धाव, धावसंख्या 32. आणि अनुभव अशी गोष्ट आहे जी मार्केटमध्ये विकत मिळणार नाही. अनुभव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाऊन घाम गाळून कमवावा लागतो. धावसंख्या 32 रन. कमी गतीने टाकलेला पुन्हा एक वेळ पदल आली, त्याचा वापर बॅटरने केला, परंतु गोलंदाज सीताराम यांनी लेंथ आणखी मागे टाकली, फॉलो केलं बॅटरला. हा अनुभवाची गोष्ट आहे. हे पुराने चावल आहे, जितना पकाओगे उतना महकेंगे. व्रिस्टचा यूज खूप चांगला करतोय तो, सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यात आता हायम ॲक्शन आहे, बॉलला टर्न मिळतोय, खेळपट्टीचा फायदा उचलण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण आता फायदा तर फलंदाज उचलतोय. दुखापत जरी आहे, सूरजचं लक्ष कुठे आहे आणि कॅच ड्रॉप सुद्धा झाली. आता एक्सक्यूज देऊन नाही चालणार. इतकं चांगलं तुम्हाला मैदान मिळालं, इतकं चांगला व्ह्यू आहे आणि तुमचं जर दुर्लक्ष असेल मग तुमच्यामुळे तुमच्या संघाचं नुकसान. सुरुवातीला माहितीच नव्हतं सूरजला की बॉल कुठे आहे. मग सहकार्यांनी आवाज दिला की बॉल तुमच्या डोक्यावर आहे, आणि डोक्यावर आहे जोपर्यंत लक्ष गेलं तोपर्यंत बॉल खाली येत होता आणि झेल सुटला. बॉडी लँग्वेजच नव्हती, आणि जेव्हा बॉडी लँग्वेज नसेल त्यावेळी ह्या चुका घडतील. जेव्हा तुमच्याकडे बघा, फलंदाजाला तर वाटलं होतं की बाद आहो की काय, परंतु त्यानंतर सुटकेचा श्वास घेतला. चौतीस एक विकेट न गमावता फुल लेंथ ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आत मिड विकेटचे. पोचतील बॉलवर सत्यम, तोपर्यंत मिळते 1 धाव. बॅक टू बॅक 4 सिंगल्स, 6 आले तर मग पिकेट फेन्सेस तुम्हाला क्रिकेटच्या टर्मिनॉलॉजीमध्ये पाहायला मिळतं. धावसंख्या आहे 35. चांगली पार्टनरशिप 16 बॉलमध्ये 35 धावांची. यावेळी 29ला 3 होती टीम राहुल पाटील 11. मागे खेळलाय, मनगटाचा वापर, बॉल करतोय सफर, जा आणि उचलून आणा मैदानाच्या बाहेरून. षटकार या बॉलवर. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी नाबाद 41. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. जयेश शेजवळ हे तर धडाकेबाज फलंदाजी त्याला पाहायला मिळाले. 3 चौकार, 2 षटकार, 217 स्ट्राईक रेट्स. धावसंख्या 41 धावा, 41 विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 19 चेंडू, 13 धावांची गरज. हँड आय कोऑर्डिनेशन बघा, बॉल समोर होता परंतु बरोबर क्रॉस बॅट ऑफ्टमच्या बाहेर चालून गेल्याने षटकार ठोकला. कमी गतीने यावेळी रनअप चुकला होता, त्यामुळे रिलीज पोझिशन चुकली, आणि रिलीज पोझिशन चुकली, बॉलही चुकला, नो बॉल आला. नो बॉल, येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. सीताराम यांच्याकडनं आता चुका होत आहेत. येणारा बॉल फ्री हिट. बेचाळीस झालेले आहेत. पूर्णपणे वचक आहे, दबदबा आहे, दरारा आहे. टीम आई धारावी माऊली संघाच्या या दोन्ही फलंदाजांचा, दोघांनी इनिंग वाटून घेतली असं देखील म्हटलं तरी चालेल. स्लॉक स्वीप खेळायची प्रयत्न, पण बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेरून विकेट किपरच्या दिशेनं जातोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीचा धावसंख्या आहे 42. आवश्यकता 18 चेंडू 12. 18 बॉल्स 12. नक्कीच 42 धावा ITC SF
आणि त्याचबरोबर अल्टिमेट इव्हेंट मेकर्स यांच्या संयुक्त बांधणीने ही स्पर्धा आपल्यासमोर ITC-SF महत्त्वाचं योगदान आहे आता भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर अल्टिमेट इव्हेंट मेकर्स प्रत्येक स्पर्धा यशस्वी करण्याचं गुपित यांच्याकडे दडलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक ती स्पर्धा जेव्हा जेव्हा अल्टिमेट इव्हेंट मेकर्स आणि ITC-SF सोबत काम करतात ती स्पर्धा खास होते, ऐतिहासिक होते. ही मागच्या काही दिवसातील वाटचाल राहिली आहे ITC-SF आणि अल्टिमेट इव्हेंट मेकर्सची. 42 धावा धावफलकावर आहेत 3 षटक समाप्तीनंतर. 11 धावा या आधीच्या षटकात आल्या आणि मॅच जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 12ची गरज आहे. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा खेळली जाईल. डिस्ट्रिक्ट असेल, तालुकास्तरीय असेल, स्टेट लेवल असेल, फ्रँचायझी लेवल असेल, झोनल असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पाहायला मिळणार आहे. या अगोदरच प्रेसिडेंट कप ही स्पर्धा झाली, ज्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 करोड रुपये होतं. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 21 लाख रुपये. तर भव्यता, लोकप्रियता, प्रसिद्धी आणि मानधन या सर्व बाबतीमध्ये तुम्हाला टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत स्पर्धा खेळवताना पाहायला मिळतील. अगदी बरोबर. तर चला आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12ची गरज. आमिर तासे आलेत. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, विकेट कॉल होता परंतु थोडासा समोर पडला, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत क्षेत्ररक्षक आणि या बॉलवर आणखी एक धाव येते आहे. बघा हा बॉल पायावर मनगटाचा वापर, फ्लिक केला, उंच गेला होता आणि क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. 43 विदाउट लॉस. जयेश स्ट्रायकर साइडला. ओ फोर्स, परफेक्ट कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर बॉलवर रबर स्टॅम्प. 6 धावांचा षटकार येतोय जयेशच्या बॅटमधून. स्कोर आई धारावी मावले 49, 16-5. मनातलं स्वप्न डोळ्यांनी साठवलं, हा फटका नाही हे तर सोनं लुटलं. काय फटका होता. क्रिचच्या टेपचा वापर, बॉडी वेट मागच्या बाजूला ट्रान्सफर करत असताना बघा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट षटकार. ओहो, याही वेळी हाय हँडसम टाटा बाय बाय या बॉलला केलंय जयेश शेजवळने षटकार आणि मॅच संपलाय. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. जश आणि जयेश, 2 खेळाडूंच्या नावात यश आहे आणि जयेशने आणि जशने हा सामना जिंकवलाय आई धारावी मावले टीमला. खरं तर त्याही मॅचमध्ये जिंकण्यासारखाच परफॉर्मन्स त्यांचा राहिला होता परंतु थोडेसे लॉंग कट मारत असताना हा मॅच जिंकलेला आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा याच्या दिवसातील दुसरा संघाने एकूण 8वा संघ ठरलाय. हा षटकार बघा, फुलर लेनचा प्रयत्न होता, अक्रॉस लाईन फायावरचा बॉल, पूर्णपणे शक्ती प्रदर्शन करत असताना जयेश शेजवळ 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय आई धारावी माऊली या टीमने. वेगळ्या अँगलने हाय बॅट लिफ्ट, शक्ती प्रदर्शन आणि ज्या प्रकारे लॉंग हँड पकडतात जयेश, त्याचमुळे पॉवर जनरेट करतात. अतिशय सहजतेने लक्षाचा पाठलाग. मीरा भाईंदर ठाणे या ग्रुपमधील सगळे लीग मॅचेस समाप्त होत आहेत आणि 10 विकेट्सने मोठ्या फरकाने हा सामना जिंकत आई धारावी माऊली रेप्युटेशनने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करते आहे आणि हा मोठा विजय आहे. कॉन्फिडन्स मिळेल या विजयाने आई धारावी माऊली या टीमला. बॅटिंगचा विचार केला तर जयेश 14 बॉल 39, 4 षटकार 3 चौकार. जश 8 बॉल 12, 2 चौकार. अन्य बॅटरला बॅटिंगच आली नाही. हीच पार्टनरशिप राहिली आहे आणि नाबाद या जोडीने मॅच जिंकवलाय. गोलंदाजीमध्ये अमय 1 षटक 18, महागडी सुरुवात, सत्यम 1 षटक 12, सीताराम 1 षटक 11, आमिर 3 बॉल 13. कुठल्याही गोलंदाजाच्या खात्यात विकेट नाही आहे. एक्स्ट्राकडे लक्ष दिलं तर 4 धावा एक्स्ट्रा आहेत ज्यामध्ये 1 बाईज, 2 वाईट, 1 नो बॉल. पहिल्या डावात अमय आगासे 7 बॉल चांगली फलंदाजी केली, 19 धावा. नंतर 16 धावा फलंदाज आमिर यांच्या बॅटमधून. वसीम 6, रियाज 4, यश 1 षटक. खूप चांगली गोलंदाजी राहिली. 1 धाव देत 2 विकेट. त्यानंतर जयेश 21 धावा देत 2 विकेट, नितेश 7 धावा देत 1 विकेट आणि अर्जुन 24 धावा देत 1 विकेट. जयेश आणि जशने हा सामना जिंकवलाय आणि दुसऱ्या डावात राहुल पाटील 11 संघाचे गोलंदाज विकेटलेस आहेत. 10 विकेट्सने हा मोठा फरकाने सामना जिंकलेला आहे. मीरा भाईंदर ठाणे या ग्रुपमधील सर्व लीग मॅचेस या ठिकाणी संपन्न होत आहेत.